नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर दिलासा मिळणार का याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. नितेश राणे यांच्यावरील कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. ते सर्व पुण्याचे आहेत. कायद्यानुसार कारवाई झाल्याचा युक्तिवाद कोर्टात वकिलांनी केला. आरोपी सचिन सातपुते नितेश राणेंना भेटले, त्याचे अनेक पुरावे असल्याचं कोर्टात सरकारी वकिलांनी सांगितलं. योजना करून हल्ला करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली. नितेश राणेंविरोधात सबळ पुरावे असल्याचंही कोर्टाला वकिलांनी सांगितलं. त्यामुळे आता दोन्ही बाजूंचा हा सगळा युक्तिवाद झाल्याच्या नंतर मुंबई उच्च न्यायालय या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, आज या संदर्भातला निर्णय येऊ शकतो, काय नेमकं कोर्टात सुरू आहे? विलास, आज निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. कोर्टामध्ये आज सकाळीच सरकारी वकील जे आहेत सुदीप पाचबोला यांनी त्यांचा युक्तिवाद सुरू केला होता. त्यांनी अतिशय गंभीर आरोप जे आहेत ते नितेश राणे यांच्यावरती केले होते. याचबरोबरीनं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्याच व्यतिरिक्त प्रतिज्ञापत्रामध्ये न दाखल केलेले असे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, म्हणजे विशेष करून जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जे आरोपी आहेत ज्ञानेश्वर, धीरज, त्याच पद्धतीनं इतर जे आरोपी आहेत हे सगळे जे आहेत ते नितेश राणे यांना भेटले होते. त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये भेटले होते. नितेश राणे 7 नंबर वापरतात, मोबाईल नंबर वापरतात. याचबरोबरीनं घटनेनंतरही त्यांची आरोपींची आणि सगळ्या आरोपींची भेट झाली होती. असे विविध मुद्दे जे आहेत हे सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये मांडले होते. पण याला उत्तर देत आता नितीन प्रधान जे नितेश राणे यांचे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या युक्तिवादामध्ये की आरोपींनी कोणत्याही प्रकारे आरोपींना नितेश राणे यांनी किंवा आरोपींनी नितेश राणे यांना कोणताही फोन केलेला नाहीये. त्यांच्यात कधीही कोणतेही संभाषण झालेलं नाहीये. नितेश राणे हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांना अनेक जण भेटतात, अनेक जण त्यांची भेट घेतात किंवा त्यांची ओळख असली याचा अर्थ त्यांनी कुठला कट रचला किंवा ते त्यांच्या कटामध्ये सामील आहेत असं होत नाही. हे सगळे एक षडयंत्र आहे. विशेष करून पुन्हा नितीन प्रधान यांनी त्याच घटनेचं विधान भवनात जे घडलं होतं, म्याम्याव जे प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणाचा उल्लेख पुन्हा केला की राजकीय हेतूने जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर नितेश राणे यांना अडकवण्यासाठी हे सगळे प्रकार केले जात आहेत. घटना घडल्यानंतर बरेच काळ गेल्यानंतर कसं काही नितेश राणे यांना या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून बनवण्यात आलेलं आहे, असे विविध मुद्दे जे आहेत ते नितीन प्रधान यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये मांडलेले आहेत. त्यांचं मुख्यत्वे 4 महत्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे विलास, आत्ताच महत्वाची माहिती आली त्यानुसार सोमवारी न्यायालय जो आहे तो आपला या प्रकरणी निकाल जाहीर करणार आहे. तोपर्यंत नितेश राणे यांना अटक होणार नाहीये. राजकीय हेतूने हे सगळं केलं गेलेलं आहे हे सांगत नितेश राणे यांच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद संपवलेला आहे. त्यामुळे सोमवारी नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही, का त्यांना त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी केलं जाईल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सोमवारी स्पष्ट होईल. सोमवारी न्यायालय आपला निकाल देणार आहे. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सोमवारी आता या संदर्भातला निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालय याच्याबद्दलचा निकाल देणार आहे. या घडीची महत्त्वाची मोठी बातमी, नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरची आज सुनावणी सुरू असताना दोन्ही बाजूने जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला. याआधी खालच्या कोर्टात सुद्धा तब्बल 12 तास हा सगळा युक्तिवाद चालला होता. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यानंतर त्याला आव्हान दिलं गेलं आणि आता मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्याच्या नंतर सोमवारी मुंबई उच्च न्यायालय याच्या संदर्भातला आपला निर्णय देणार. यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीत असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी कारवाई होतीये. यात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कदम रुग्णालयाच्या परिसरात गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडलेत. गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि 56 इतर अवयव सापडलेले आहेत.
त्यामुळे कदम हॉस्पिटलच्या परिसरात इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीतून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकांच्या 11 कवट्या आणि 55 हाडं मिळाली। पोलिसांनी एका 13 वर्षीय गर्भवती मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी आधीच कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर रेखा कदम आणि एका परिचारिका संगीता काळेला अटक केली। डॉक्टर रेखा कदम यांच्यावर आरोप होता की त्यांनी 6 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय बालिकेचा 5 महिन्यांच्या नंतर गर्भपात केलेला होता आणि आता त्यांच्या गोबर गॅसच्या या टाकीमध्ये जे अवशेष आढळतात अर्भकांचे, त्यामुळे हे हॉस्पिटल होतं की कत्तलखाना, हा सवाल निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत वर्धेचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर सर आहे। सर, आतापर्यंत तपासामध्ये काय माहिती पुढे आली? 9 तारखेला जे FIR झाला होता त्याच्यामध्ये आपण डॉक्टर, त्यांचे असिस्टंट आणि त्या मुलाचे आईवडील, कारण तो मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे, त्याच्यामुळं बाकी चौघांना मी आतापर्यंत अटक केलेला आहे। आपल्याला काल मुखबिराकडून रात्री माहिती मिळाली, त्याच्यानुसार बायोगॅस जो टाकी होती, सिमेंट टाकी बायोगॅस प्लांटची, त्याच्यामध्ये काही अर्भकांचं डिस्पोजल झालेलं आहे समजलेलं आहे। ते डिस्पोजल लीगल झालं आहे की इलिगल झालं आहे याचा आपला तपास चालू आहे। टोटल 11 कवट्या आणि 54 बोन्स आहेत असं आपल्याला डॉक्टरांनी लेखी दिलेलं आहे, तर त्यानुसार पुढचा तपास करण्यात येईल। सर, एक जे अल्पवयीनचं गर्भपात झाला होता त्यानंतर हे सर्व प्रकरण पुढे आलेलं आहे, नेमकी ती घटना काय होती, त्या संदर्भात काय गुन्हा दाखल झाला होता? मुलगी प्रेग्नंट असल्याचं जाणवलं, 7 जानेवारीला त्याचं ऑपरेशन झालं, त्या मुलीच्या पोटात दुखत आहे असं समजलं होतं, त्याच्यानुसार ती डॉक्टरकडे गेली, तर डॉक्टरांनी जे आपले जनरल प्रॅक्टिशनर असतात त्यांनी सांगितलं की हा प्रेग्नन्सीचा प्रकार दिसतोय, आपण स्पेशलिस्टला गायनेकला दाखवा। त्याच्यानुसार ते त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करून ती मुलगी प्रेग्नंट आहे असं निदर्शनास आलं होतं। त्यानंतर मग गुन्हा दाखल झाला आणि मग पोलिसांचा तपास केला। त्याच्यानंतर अबॉर्शन झालं, जे इलिगल झालं, आणि त्याची माहिती आम्हाला मुखबिरांमार्फत मिळाली की असं इलिगल अबॉर्शन झालेलं आहे। त्यानुसार मग आपण त्या पीडितेला बोलून तिचं बयान घेऊन आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणात किती लोकांना अटक आहे ते माहिती सांगा? 4 लोक अटक आहेत। मी मागाशी बाहेर प्रेसमध्ये सांगितलं 4 लोक अटक आहेत, त्या मुलाचे आई वडील, डॉक्टर आणि तिचे असिस्टंट। बाकीचा तपास चालू आहे आमचा। आता आपण बघू शकतो की पोलीस अधीक्षक वर्धा यांनी सांगितलं की जो तपास सुरू आहे 4 लोकांना अटक झालेली आहे, आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, आर्वी। वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी भागातील कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे गोबर गॅसच्या चेंबरमध्ये भ्रूणाच्या कवट्या आढळून आल्या। त्या घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। वर्धा जिल्ह्याच्या आर्वीमध्ये कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे जे 11 लहान भ्रूणांच्या खोपड्या सापडल्या आणि 56 हाडं सापडली, तो हाच परिसर आहे। आपण बघू शकतो की हे कदम हॉस्पिटल आहे आर्वीचं, आणि कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे जो गोबर गॅसचा आपल्याला टँक पाहायला मिळतं, त्या टँकमधून हे सर्व हाडं सापडलेली आहे, 11 खोपड्या सापडलेल्या आहे। एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला होता। नंतर ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं होतं, त्या संदर्भात जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, त्यामध्ये नंतर मग पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की या गोबर गॅसमध्ये अनेक भ्रूणांचे हाडं पुरवण्यात आलेले आहे, अनेक भ्रूणांच्या खोपड्या तिथे पुरवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर मग पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा याच गोबर गॅसमधनं ते सर्व हाडं, भ्रूणांच्या खोपड्या बाहेर निघालेल्या आहे। निश्चितच या प्रकरणामध्ये जी डॉक्टर रेखा कदम आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। पण अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल, कारण की महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल। सुदाम मुंडे प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रात शांत होत नाही, तर एक नवीन प्रकरण परत एकदा पुढे आलेलं आहे की कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये अवैध पद्धतीनं गर्भपात सुरू असतात आणि त्या गर्भपातामुळे कशा प्रकारे छोट्या अल्पवयीन मुलींचा जीव धोक्यात टाकला जातो। ती जी पीडित मुलगी होती त्या पीडित मुलीवर अत्याचार झालेला होता आणि अत्याचारानंतर तिच्यावर बळजबरीने तिचा या रुग्णालयामध्ये गर्भपात करण्यात आलेला होता आणि त्या गर्भपाताच्या प्रकरणानंतर मग कुठेतरी हे धक्कादायक वास्तव पुढे आलेलं आहे। या प्रकरणामध्ये रेखा कदम यांना अटक झालेली आहे, यासोबत त्यांच्या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना देखील अटक झालेली आहे आणि त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य देखील या संपूर्ण गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। आतापर्यंत 4 लोकांना अटक झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, आर्वी। आणि यानंतरची बातमी आहे अहमदनगरमधून। रुग्णालयाच्या मनमानीमुळे एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथल्या ग्रामीण रुग्णालयात महिला प्रसूतीसाठी गेली तेव्हा रुग्णालयानं महिलेला दाखल करून घ्यायला नकार दिला। महिलेच्या नातेवाईकांकडून विनवण्या करून सुद्धा महिलेला
दाखल करून घेण्यात आलं नाही, त्यामुळे खासगी रुग्णालयात जाताना महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली। यावेळी स्थानिक महिलांनी प्रसूती केली, त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर या विरोधात आता आंदोलन छेडलंय। या आरोग्य केंद्रामध्ये सरकारी रुग्णवाहिका आहे, ती जरी गाडी त्यांना दिली असती तर त्या आमच्या मातेचं म्हणजे तिला न्याय भेटला असं ती डिलिव्हर झाली असती। परंतु ते पाय गेले आणि इथं नगरपालिकेच्या पाठीमागं जे पोलीस ग्राउंड आहे त्या ठिकाणी ते आमच्या भगिनीला तिला लघवीला लागलं आणि ते लघवीला जात असताना ती रस्त्याला डिलिव्हर झाली म्हणून सगळ्या आमच्या आई बहिणी तिकडून सगळ्या धावत आल्या, काही मुलं आमच्या धावत आले आणि आम्हाला घटना कळाली आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे। देवाली प्रवारच्या इतिहासामध्ये एवढं मोठं आरोग्य केंद्र आहे नगरपालिका शेजारी आणि या सर्व घटना इथं जवळ असतानाही पण अशा चुकीच्या घटना घडतात। तर आमच्या सिनियर सिस्टर आहेत, तर त्यांनी पेपर तपासले, त्याची खालून पण तपासणी केली, तर जे सर्वायकल डायलेटेशन असतं तर ते फक्त 2 सेंटीमीटर होतं। अपेक्षित डिलिव्हरीला 8 सेंटीमीटरपेक्षा अधिक असतं, पण ते 2 सेंटीमीटर होतं आणि तिला डिलिव्हरीला 1 महिना 2 दिवस बाकी होते। तर सिस्टरनी सांगितलं, तुला वेळ आहे बाई, आता तू थोडंसं खाऊन ये, आणि ती गेली बाहेर आणि ते अचानक डिलिव्हरी झाली तिची। मी त्या महिलेला आल्यानंतर लगेच आले आणि तिची तपासणी पण केली, तिला टेबलवर घेतलं, तिची टेबलवर घेऊन तिची तपासणी केली असता तिचं फक्त 2 सेंटीमीटर डायलेटेशन होतं आणि तिची डिलेवरी तेव्हा होणं अपेक्षित नव्हतं। तर मी तिचं नंतर रिपोर्ट बघितले आणि रिपोर्ट बघितल्यानंतर तिची तारीख होती 15/2/2022, तर त्या तारखेनुसार तिची डिलेवरी होणे आज अपेक्षित नव्हतं, पण ती फक्त रडत होती, बाकी कळा वगैरे तिचं काही हे नव्हती। तर मी तिला म्हटलं, बाई तू नुसती रडती का बरं, रडती, रडू नको। तर ती म्हटली, मी रात्रभर झोप नाही झाली म्हणे मॅडम माझी। तर मी तिला म्हटलं, अगं तू काही खाल्लेलं नाही आहे, तू फक्त खाऊन ये, मी तुला नंतर तिची डिलेवरी करते। एवढं झाल्यानंतर मी फक्त घरात रूमवर गेले आणि फक्त हातच धुत होते, तर लगेच मला निरोप आला की सिस्टर तिथं ती बाई हे करते म्हणून। मग मी आणि तेवढ्याच एक डॉक्टर आले, डॉक्टरांना सांगण्याची वेळ पण नव्हती त्यावेळेस, सकाळचीच वेळ होती आणि मग नंतर आम्ही 2 जण गेलो, तिची डिलेवरी केली। बाळंतीण व्यवस्थित आम्ही तिला रिक्षेत बसून दवाखान्यात आणलं, तिच्या सगळ्या सेवा तिला पूर्ण दिलेल्या आहेत। बाळंतीण आता सुखरूप आहे, त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा काही तक्रार नाही। नाशिक ग्रामीणच्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची बंपर आवक झाली आहे। ग्रामीण भागातील 9 बाजार समित्यांमध्ये आज तब्बल 1,65,780 क्विंटल इतक्या कांद्याची आवक झाली। 26,65,63,600 रुपयांची उलाढाल झाली आहे। सर्वात जास्त लासलगाव बाजार समितीत 1,996 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली असून या मोसमातला हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जातोय। आवक वाढल्यानंतर भावात मोठी घसरण होत असते, पण सध्या सर्व बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होऊन सुद्धा कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1700 ते 1800 रुपये भाव मिळतोय। भाव स्थिर असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय। नवीन कांदा निघत असल्यानं आवक वाढली असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। यश मिळवण्यासाठी वयाचं बंधन नसतं। यश कोणत्याही वयात कठोर परिश्रमानं आणि प्रयत्नांचं सातत्य ठेवून मिळवता येतं आणि हेच आपण बायजूसच्या यंग जिनियस सीझन 2 या उपक्रमात सहभागी प्रत्येक मुलामध्ये पाहिलं। चला एक नजर टाकूया तजमुल इस्लाम आणि हरमजोत सिंग यांच्यावर। यांचा पहिला भाग शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण बघणार आहोत। सबसे बड़ी प्रॉब्लम थी कि सोसाइटी बाकी लोग उन दोनों कहते थे कि गर्ल को शादी करना, झाड़ू पोछू मारना बस दूसरे घर में। मुझे भी बहुत ज़्यादा ताने उनके टॉन्ट जो देते थे फेस करना पड़ा, बट हार नहीं मानी। जितने भी पीछे मेरे घर हैं सब में लड़कियां होंगी, ठीक है। मैं चाहती हूँ मेरी तरह नहीं, मुझसे भी आगे बढ़े, ओलंपिक्स में गोल्ड लेकर आए अपनी कंट्री के लिए। हेलो तजमुल, अरे बाप रे।
मेरा नाम हरमनजोत सिंह है, मैं 14 ईयर्स ओल्ड हूँ। कंप्यूटर प्रोग्रामिंग सीखने के बाद मैंने अपना सबसे पहला एप्लीकेशन बनाया जिसका नाम था रक्षा वुमेन सेफ्टी ऐप। जो रक्षा ऐप है उसको हम SOS या इमरजेंसी की श्रेणी में डाल सकते हैं, जिसकी मदद से कोई भी महिला जब वो किसी बुरी स्थिति में फंसी हुई है तो वो आराम से उसके फीचर्स के थ्रू अपने आप को हेल्प कर सकती है किसी भी इमरजेंसी में। और मैं अभी रुका नहीं हूँ, ये तो अभी मेरी शुरुआत ही है। तेव्हा हे अस्सल भारतीय जिनियस टॅलेंट देशाच्या समोर आणलं जात आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।